प्राचीन काळी अनुभूती नावाची एक पतिव्रता आणि देवीभक्त स्त्री होती. पतीच्या निधनानंतर तिने संपूर्ण आयुष्य देवीची उपासना आणि तपश्चर्येत घालवण्याचा संकल्प केला. तिचं तेज, सौंदर्य आणि भक्ती पाहून लोक आदराने नतमस्तक होत. पण याच तेजामुळे दुष्ट कुकर राक्षस तिच्यावर मोहित झाला. त्याने अनुभूतीला जबरदस्तीने विवाहाची मागणी घातली. अनुभूतीनं नकार दिल्यावर तो तिच्यावर अत्याचार करण्यास सज्ज झाला. भयभीत अनुभूतीनं त्या क्षणी आपल्या जगदंबा देवीची प्रार्थना केली. भक्तीचा तो आर्त स्वर ऐकून तुळजाभवानी माता त्वरित प्रकट झाली. म्हणूनच ती त्वरिता म्हणूनही ओळखली जाते. तुळजाभवानी मातेनं आपल्या दिव्य तेजाने कुकर राक्षसाशी प्रचंड युद्ध केले. अखेरीस राक्षसाचा वध करून मातेनं अनुभूतीचे रक्षण केले. ही कथा आजही आपल्याला सांगते की संकट कितीही मोठं असो, जर आपण भक्तिभावानं प्रार्थना केली तर माता त्वरित धावून येते. अन्यायाचा नाश करून सत्य आणि धर्माचे रक्षण करणे हाच तुळजाभवानी मातेचा संकल्प आहे.